टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जतमध्ये स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या शंकांचं निरसन। स्मार्ट मीटरमध्ये कोणताही छुपा कॅमेरा नसल्याचं महावितरणचे स्पष्टीकरण। जत येथील महावितरण वीज वितरण कंपनी कार्यालयात आज सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे यांनी स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी स्मार्ट मीटरमध्ये छुपा कॅमेरा असल्याच्या चर्चेबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा करून वस्तुस्थिती जाणून घेतली। यावेळी उपकार्यकारी अभियंता लोखंडे व सहाय्यक अभियंता सचिन माळी यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन केले। स्मार्ट मीटरमध्ये कोणत्याही प्रकारचा छुपा कॅमेरा किंवा नागरिकांच्या खासगी आयुष्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सहाय्यक अभियंता सचिन माळी यांनी सांगितलंय की स्मार्ट मीटर हे केवळ वीज वापराची अचूक नोंद, दूरदृष्ट पद्धतीने मीटर रीडिंग आणि वीज व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी वापरले जाणारे आधुनिक उपकरण आहे। सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलंय। तसेच स्मार्ट मीटर संदर्भात कोणतीही शंका असल्यास नागरिकांनी थेट महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा। अधिकृत माहिती घेऊनच कोणत्याही निष्कर्षांपर्यंत पोहोचावे असंही त्यांनी सांगितलंय। सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे यांनीही नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा यासाठी अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलंय। या चर्चेनंतर स्मार्ट मीटर बाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भर द्यावा असे आवाहन करण्यात आले। नमस्कार, मी शाखा अभियंता सचिन माळी, शाखा कार्यालय जत पश्चिम, उपविभाग जत। हा जो माझ्या हातात दिसत आहे हा स्मार्ट मीटर आहे। हा मीटर हा जिनस कंपनीचा मीटर आहे। ह्याच्यामध्ये एक 4 प्रकारच्या LED दिलेल्या आहेत। या ठिकाणी एक आहे, या ठिकाणी एक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी एक आहे, आणखी या ठिकाणी एक आहे। ह्याची माहिती सांगण्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॅमेरा जो बाबा हा मीटर लावल्यानंतर रेकॉर्ड करत अशी कुठल्याही प्रकारची ह्याच्यामध्ये काही नाही आहे। ती जी काही माध्यमातून जी प्रसार माध्यमातून बाहेर पडत आहे ती अत्यंत चुकीची माहिती आहे। कॅमेराचा आणि ह्या मीटरशी कोणत्याही प्रकारचा आणि कसलाही संबंध नाहीये। ह्याच्यामध्ये ही पहिली जी लाईट आहे त्याच्यावरती स्टेटस ठेवलेला आहे, तर एक कम्युनिकेशन चालू आहे किंवा नाहीये, मीटरमध्ये कम्युनिकेशन चालू आहे किंवा नाही। ही लाईट जर चालू असेल तर ओळखायचं की कम्युनिकेशन पोर्ट हा ह्या मीटरचा चालू आहे। दुसरं जे आहे की बाबा TX/RX ट्रान्समिशन रिसिव्हिंग, तर हे कम्युनिकेशनचा पोर्ट आहे, म्हणजे ऑटोमॅटिक हा मीटरमधून ऑटोमॅटिक रिडिंग येतं। तर हा पोर्ट हे जर LED चालू असेल तर बायडायरेक्शनल कम्युनिकेशन हे चालू आहे। त्याच्यानंतर या बाजूला खालच्या बाजूला एक येतं, त्याच्या खालच्या बाजूला फेज दिलेला आहे। जर मीटरला सप्लाय चालू आहे, लाईट गेलेली नाहीये, तर हा फेज हा कंटिन्युअसली चालू होणार। तर ह्या तिन्ही इंडिकेशनचा आणखी आपण जो वापर करतो त्या इंडिकेशनचा काही कुठल्याही प्रकारचा तसा संबंध नाहीये। आपण जो वीज वापर करतो तर त्यासाठी ह्यातलं महत्वाचं इंडिकेशन कोणतं, तर हे जे इंडिकेशन आहे त्याच्या खाली CAL लिहिलेलं आहे आणि पुढे 3200 इम्पल्सेस पर किलोवॅट जे लिहिलेलं आहे हे आपल्या दृष्टिकोनातून, ग्राहकाच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं इंडिकेशन म्हटलं तरी हरकत नाही। जर जसं आपलं लोड कनेक्टेड लोड असेल, आपण वापर चालू केला, तर हे जे इंडिकेशन आहे ज्याच्या समोर 3200 इम्पल्सेस पर किलोवॅट लिहिलेलं आहे हे ब्लिंक व्हायला चालू होतं। ज्याचा वापर जास्त असेल तर थोडंसं जास्त गतीनं, ज्याचा वापर कमी आहे त्याचं कमी गतीनं, आणि आपण जर मेन स्विच जर बंद करून ठेवलं तर हे बघितलं तर हे इंडिकेशन बंद होऊन जाणार, कारण ते इंडिकेशन पूर्णतः वापरावरती अवलंबून आहे। ज्यावेळेस 3200 पल्सेस इथं शो होतील तर ऑटोमॅटिकली या डिस्प्लेवरती एक kWh असं युनिट आपल्याला डिस्प्ले होतं। त्यामुळं प्रामुख्याने मला असं सांगायचं होतं की बाबा ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कॅमेरा नाहीये। जरी या 3 लाईट चालू जरी राहिल्या तरी ह्याचा वापरावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाहीये। जर आणखी हे चौथं जे आहे इंडिकेशन हे आपल्या वीज वापराशी निगडीत आहे। या ठिकाणी एक काळं बटन दिलेलं आहे, कांबळे साहेबांनी सांगितले की याचाही तुम्ही उल्लेख करा। ह्याच्यामध्ये हे बटन दाबल्यानंतर हे बॅटरी स्टोरेजचं बल्ब आहे, सॉरी एक पुश बटन आहे। तर चुकून काही कारणास्तव जो इनकमिंग सप्लाय गेला असेल तर एक मिनिमम बॅटरी ह्याच्यामध्ये दिलेली आहे। हे बटन दाबल्यानंतर तुमचा डिस्प्ले काही वेळेसाठी, काही मिनिटासाठी तो चालू राहतो। आणि हा आमचा ऑप्टिकल पोर्ट आहे।
जर काही प्रॉब्लेम झाला तर आम्हाला ह्याच्यातून ही रिडिंग घेता येऊ शकतं जर इथं जर प्रॉब्लेम आला तर. त्यामुळं माझी विनंती आहे की बाबा प्रसार माध्यमातून याला कॅमेरा बसवलेला आहे ही जी बातमी प्रसारित होत आहे ती अत्यंत चुकीची बातमी आहे. हा स्मार्ट मीटर ग्राहकाच्या निगडीतून, ग्राहकाच्या दृष्टिकोनातून, महावितरण कंपनीच्या दृष्टिकोनातून आणि एक ट्रान्सपरन्सी म्हणून हा खूप महत्वाचा मीटर आहे. या मीटरच्या सोबतच एक ग्राहकासाठी एक महावितरण ऍप डेव्हलप केलेला आहे. ते ऍप ग्राहकाने इन्स्टॉल करून घेतल्यानंतर आपला जो काही वापर आहे तो तासाला आपला किती वापर होत आहे तो ग्राहकाला घर बसल्यास त्या ठिकाणी त्याचं त्या सगळं त्याला माहिती समजणार आहे. सध्या व्होल्टेज किती आहे, आपण किती किलोवॅट लोड वापरलेला आहे, आपला करंट किती चाललेला आहे, सगळी तांत्रिक माहिती जी ऑफिसला ज्या ट्रान्समिशन मोड मार्फत जी उपलब्ध होत आहे ती सेम माहिती ग्राहकालाही उपलब्ध होत आहे. सोबत सीए रेग्युलेशन 2019, सीए रेग्युलेशन 2022 नुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या नुसार हे स्मार्ट मीटर बसवणं थोडं गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे. शिवाय हा स्मार्ट मीटर हा टीओडी मीटर आहे, महत्वाचा आहे. तर हा टीओडी मीटर असल्यामुळं जुने मीटर होते ते टीओडी मीटर नव्हते, हा स्मार्ट मीटर हा टीओडी मीटर आहे. त्यामुळे हा टाइम ऑफ डे मीटर असल्यामुळं आता सध्या सोलरचे जनरेशन जे आहे ते सकाळी 9 ते 5 या काळामध्ये मुबलक प्रमाणामध्ये असतं आणि कोणतीही वस्तू जेव्हा मुबलक प्रमाणामध्ये होती तेव्हा ती स्वस्त होती. तर हा टाइम ऑफ डे मीटर असल्यामुळं सकाळी 9 ते संध्याकाळी 5चा किती युनिटचा वापर झाला तर ह्या मीटरमध्ये ती क्षमता आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक युनिटला 85 पैशाची सूट की जे युनिट सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या कालावधीमध्ये वापरले जाणार आहे तर त्यांना तेवढी सूट ही महाराष्ट्र शासनाकडे देण्यात आलेली आहे. आणि ती सूट मिळण्यासाठी टीओडी मीटर आवश्यक आहे, म्हणूनच हा स्मार्ट मीटर आहे. अशी अजून म्हणजे कसं आहे माहिती का, आता आमच्या इथे बसवलेला स्मार्ट मीटर वेगळा, अशी किती कंपनी आहे त्या की त्या वेगवेगळ्या पद्धतीने स्मार्ट मीटर आहेत. आता तुम्ही दाखवलं सोडून अजून किती प्रकारचे स्मार्ट मीटर बसवले गेले? 4 ते 5 कंपनी. 4 ते 5 म्हणजे कसं होईल माहिती आहे का, हे दाखवलंय आणि एखाद्याने म्हटलं की माझ्या इथे वेगळ्या प्रकारचा मीटर आहे, तेच म्हटलं म्हणजे काय होतंय माहिती आहे का, ती एक इश्यू. आणि दुसरी गोष्ट जसं मी तुम्हाला म्हटलं की बाबा आता रिडिंग घ्यायची गरज नाही म्हटलं तुम्ही, पण स्मार्ट मीटर बसवून पण रिडिंग घ्यायला लोक येतात, त्याचा एक विषय क्लिअर करून द्या, कारण तो पण इश्यू व्हायला नको. तुम्ही म्हणताय ही घ्यायला येत नाही, रिडिंग घ्यायची गरज नाही, रिडिंग घ्यायला लोक येतात. सध्या जर सब डिव्हिजनच्या अंतर्गत 70 ते 72% मीटर बदलून झालेले आहेत, उर्वरित 30% मीटर बदलणं प्रोसेसमध्ये आहे. नजीकच्या महिन्यात 2 महिन्याच्या कालावधीमध्ये 30% मीटर बदलून होणार आहेत. तर ग्राहकाची गैरसोय नको म्हणून वरिष्ठ कार्यालयाने पूर्ण मीटरचे रिडिंग घेण्याची इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी दिलेले आहे. ज्यावेळी 100% मीटर बसून होतील त्यावेळेस रिडिंग एजन्सी ही पूर्णतः बंद होणार आहे, कारण ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिकच रिडिंग यायचं प्रयोजन आहे. ह्याचा फायदा असा होणार आहे की बऱ्याच ग्राहकांचे मीटर आतमध्ये, काही लोकांचे उंची वाढते, आणखी काही लोकांचं कंपाऊंड असतं, कंपाऊंडच्या आतमध्ये मीटर असतो, कोणी राहत असतं नसतं, त्यामुळे रिडिंग होत नाही. त्यामुळे अवाजवी बिलं त्यांना जायची की जी रिडिंग नुसार नव्हती आणि पुन्हा त्याचा दुरुस्तीचा विषय यायचा. तर आता जे आम्ही 70% ह्या ठिकाणी मीटर बसवलेले आहेत बरं का सर, तर 70% मीटरपैकी कोणत्याही ग्राहकाची माझं ह्या रिडिंग प्रमाणे बिल चुकलंय अशी कुणाही तक्रार ऑफिसला आलेली नाही. आणि ज्यावेळेस हे मीटर 100% होतील त्यावेळेस ग्राहकाला त्याच्या रिडिंग प्रमाणेच ते बिल जाणार आहे. त्यामुळे बिल दुरुस्ती हा जो विषय आहे, हा बिल दुरुस्ती हा पूर्णपणे विषय हा संपणार आहे. सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून आणखी एक वाढीव बिलाचा काही विषय जे पिक्चरमध्ये येतात जे स्मार्ट मीटरशी निगडीत असतात, तर त्याच्यामध्ये ग्राहकाने आपलं अर्थिंग प्रॉपर आहे का ह्याची याला तपासणी करून घ्यावी. एखाद्या ग्राहकाला जर वाटत असेल की बाबा माझं बिल माझ्या पूर्वीच्या वापरापेक्षा जास्त येते, तर शासनाने एक परिपत्रकामध्ये त्याचं नमूद केलेलं आहे की बाबा हा जो मीटर आहे ह्या मीटरच्या सिरीजमध्ये अजून एक दुसरा मीटर बसवून दिला जाईल. दोन्ही मीटरच्या जेव्हा बसवून जातील तेव्हा दोन्ही मीटरची रिडिंग त्या ठिकाणी घ्यायची. 8 दिवस वापर करायचा, 6 दिवस वापर करायचा, पुन्हा दोन्ही मीटरची रिडिंग घ्यायची, किती युनिटची तफावत येते बघायचं. तर तफावत जर मेजर असेल तर तो आपण समजू शकतो की बाबा काहीतरी दोन्ही मीटरमध्ये फरक आलेला आहे, आणखी तो दुरुस्तीशी निगडीत आहे, तांत्रिक बिघाडाशी निगडीत आहे. आणि दोन्ही मीटरमध्ये जर कोणत्याही प्रकारचा फरक जर नाही आढळून आला तर मग हाही मीटर आणि तोही मीटर दोन्ही मीटर ते बरोबर आहे. ओके.